हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. करूया सुरू. हो हो हो. कर. हा तर सर्वात पहिला आजचा जो हं. आजचा जो सर्व सेवेकरांना माझा नमस्कार. हा हा हा. आजचा जो आजचा जो अनुभव आहे हं, तो हं. व्हेरी स्पेशल टू माय हार्ट आहे. हं. कारण आणि हा जो आत्ताचा जो अनुभव घडलेला आहे तो 15 मे रोजी घडलेला आहे. म्हणजे अच्छा अच्छा. साधारण 15 दिवसापूर्वी घडलेला आहे. हा हा. तर सेवेकरांना दरवेळी वाटत असेल की हा मी दरवेळी माझ्या याच्या आलेल्या अनुभव शेअर करते, पण सेवेकरांना एक लक्षात घ्या तुम्ही हा की माझं प्रोफेशन जे आहे ते टीचिंगचं आहे, शिकवण्याचं आहे. हा. आणि माझ्या अनुभवचे साधारण 8 ते 10 12 तास मी या प्रोफेशन मध्ये राहत असल्यामुळे हो हो हो. माझे जे प्रॉब्लेम्स किंवा माझे हा. जी संकट येणार आहे ती याच प्रोफेशन मधलीच आहेत. बरोबर त्यामुळे बरोबर. त्यामुळे मग हा जो अनुभव आहे हा. तो तो महत्वाचा आहे. कारण कसं आहे, हं. काय काय या अनुभवावरून पहिल्यांदा मी त्याची पार्श्वभूमी सांगते की हा या हा. अनुभवावरून मला काय शिकायला मिळालं. हा एक हा. काळ याच्यामध्ये काय झालेलं आहे, काही गोष्टी हा. आपल्या हाताबाहेर असतात. बरोबर आपण अगदी. प्रयत्न करतो पण तिथं आपले हात टेकावे लागतात, कारण अगदी आपल्या हातात अगदी. काहीच नसतंय. आणि बरोबर. दुसरी गोष्ट आपण त्याला कसं रिॲक्ट व्हायचं हा हा हा. असं हे या गोष्टी असतात. अशा वेळी आपण काय करायचं, स्वामींच्याकडे जायचं आणि तुम्हीच बघा स्वामी, हा हे हा. असं हे केलं ना तर मग प्रत्येक याला सोल्युशन मिळतं. कारण मला मिळालंय ना त्याचाच हा अनुभव आहे. आणि सेवेकरांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला प्रूफ पण देणार आहे. ज्या माणसानं माझी बॅग आणून दिली हा हा हा. तो पण स्वामी भक्त निघाला, हे हो. लक्षात घ्या. हा. तर तर हा जो मी अनुभव सांगणार आहे हा 15 मे रोजी घडलेला आहे. अच्छा, तर त्या आता काळामध्ये आताच आहे. 15 मे रोजी हं. तर तुम्हाला माहित आहे की मी राजारामपुरी 13व्या गल्लीमध्ये राहते. हा हा. तिथून डायरेक्ट रूट सायबरला जातो. सायबर नावाचं कॉलेज आहे आणि माझं कॉलेज युनिव्हर्सिटीच्या तिथं आहे. म्हणजे साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचा हा अंतर आहे. हा हा हा. तर सकाळी आणि काय झालं, नेहमी गेली 3-4 महिने माझे पती हा. कामानिमित्त मुंबईला असल्यामुळे सगळा लोड माझ्यावर पडायचा. म्हणजे आणि त्यामध्ये काय झालेले, माझी कामवाली आहे ती सोडून गेली. हा म्हणजे हा हा. तिनं दुसरीकडं म्हणजे थोडक्यात मी सांगते की मला सकाळी उठून स्वयंपाक करावा लागायचा. अरे दुसरी बापरे. गोष्ट मग सगळं पेपर चेकिंग वगैरे सगळं तिथं जे काम असतील ते करावं लागायचं. हो हो. मग 10-12 तासांनी परत आलं म्हणजे हा. सकाळी 8ला गेलं की संध्याकाळी 6, 6:30, 7, 8 वाजता यायचे मी. आणि बापरे. परत आलं की मग हा असं जवळजवळ गेली हा महिनाभर चालू आहे. म्हणजे थोडक्यात काय हा आहे, हा तर आमचं कॉलेज जे आहे ते ऑटोनॉमस असलं. ऑटोनॉमस म्हणजे काय, हा सगळ्या गोष्टी त्यामध्ये पेपर काढणं, हा पेपर चेक करणं वगैरे, निकाल लावलं सगळं. हा तसंच बोर्डाचे पण पेपर चेक करायला आमच्याकडे येतात. म्हणजे आमच्याकडे 2-2, एक हा म्हणजे इंटरनल म्हणजे आपली आतल्या पेपर RAC असते आणि दुसरी असते ती बोर्डाची. हा हा. मग ते अशा दोन काय काय वेळा आम्हाला काय होतं, दोन्ही RAC करावे लागतात. बरोबर. बोर्डाची करायची असते आणि याची करायची असते. हो हो आणि हो. नेहमीप्रमाणे थोडंसं मी 14 मे ला काहीतरी माझा रात्री 2 वाजेपर्यंत मला काहीतरी जागावं लागलं, लॅपटॉप काहीतरी डेटा हवा होता म्हणून. अच्छा. आणि मी हे केलं आणि हा. झोपले मी. आणि 2 बापरे. वाजता हे केल्यावर सकाळी 6, 6:30, 7ला उठले मी हा हा हा. नेहमीप्रमाणे. आणि काय झालं माहित आहे, पहिली हं, गोष्ट म्हणजे हं. एक तर कसलं माझ्या, आता तुम्हाला माहित आहे सगळ्या सेवेकरांना आपण जे डेटा आहे तो हा. पेन ड्राईव्ह मध्ये ठेवतो. हो हो तर हो. माझ्या म्हणजे सेकंड इयरच्या, थर्ड इयरच्या मुलांचे हा माझ्या विषयाचे मार्क, प्रॅक्टिकल मार्क घेतलेले, हा. प्रॅक्टिकलचे किंवा त्यांचे इंटरनल मार्क असतात ना विषयाचे हो वगैरे, हो पेन हो. ड्राईव्ह मध्ये हा ठेवलेले होते मी. हा हा. तसंच एका वहीमध्ये व्यवस्थित लिहिलेले हं, होते. हं, हं. दुसरी गोष्ट, त्या माझे बॅग आहे हा त्या बॅग मध्ये तुम्हाला फोटो मध्ये बघेल ते
हा. तर त्या बॅग मध्ये एक 4.5 हम्म. 5-6 हजार रुपये तर नेहमी माझ्याजवळ ठेवते. हा हा. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये माझा मोबाईल होता. अच्छा. हा. सर्वात महत्वाचा. अरे आणि बापरे. हा. सकाळी मी 10 वाजता मी नेहमीप्रमाणे काय केलं, तिचं नेहमीप्रमाणे छानपैकी मी हे हा. केलं, ते स्वामींना सांगितलं, निघाले मी. हा. नेहमी जाताना माझी एक सवय आहे हा. की स्वामींना नमस्कार करते मी. आणि आता मी पूर्वी म्हणत होते स्वामी मी जाते आता निघते, हा. आता मी काय म्हणते स्वामी माझ्याबरोबर तुम्ही चला म्हणून. हा. 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 म्हणजे गीता जाईल तिथं स्वामींना चालते, चला स्वामी माझ्या बरोबर आपण दोघंही जाऊया. मस्त असंच असं बोललंच हो, पाहिजे. असं अगदी नेहमी बरं. असं म्हणजे कोण माझ्या घरामध्ये आता माझे पती नसायचे, हम्म. त्यामुळे मग माझ्याशी कन्व्हर्सेशन करणारं कोण, स्वामींचा फोटोच की. आणि बरोबर. मग त्याच्यामध्ये त्यामुळे काय झालं, मग त्या दिवशी मी बरं 10 वाजता, साधारण 10 वाजता मी निघाले आणि कॉलेजमध्ये पोहोचले. हा. 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 आता पोहोचल्यावर बघतीये तर बॅग काढायला मला हम्म. आठवत होतं की मी बॅग व्यवस्थित लावून ठेवली आहे म्हणून, हा. हा. माग हा. अडकवली आहे म्हणून. हा. आणि हा. तिथं जाऊन बघते तर बॅगच नाही माझी, ओ. बॅगच नाही. मग माझं खालचा श्वास खाली वरच्या वर झाले. अरे आणि त्या बापरे. दिवशी 15 मेला तुम्ही बघितला गुरुवार होता तो. ओ. आणि मग ताई कारण कसं आहे, हा. नंतर मला काय हे झालं नाही, परत मी हा. घरी आले. हम्म. सगळं घरी येऊन सगळं बघितलं तर काही हा. कुठेही काय मला वाटलं एखाद्या वेळी मी घरामध्ये बॅग विसरले असेल, पण कुठंच मला काही दिसली नाही. हा. मग हा. परत जाताना तिथं लोकांना मी सांगितलं की अशी अशी बॅग आहे, हा. असं असं महत्वाच्या गोष्टी आहेत, कॉलेजचं रिलेटेड आहे. हा. हा. असं मी जाताना तुम्हाला मिळालं तर प्लीज मोबाईल आहे माझा, ते हम्म. तुम्ही हे ठेवा म्हणून. हा. हा. कॉलेजमध्ये गेले, तिथं गेल्यावर मग ते सिक्युरिटी वाले, मग तिथं परत मी विचारलं माझं अशी अशी बॅग बघितली का ते. मग तिथं तर मी मटकन खाली बसले. मग सिक्युरिटी वाल्यानं मॅडम काय झालं हा. म्हटलं, अरे बाबा माझी बॅग हे केली आहे, हा. पडली आहे म्हटलं. मग हा. तो मनोपर्यंत मी परत एकदा विचार केला की आता परत एकदा घरी जाऊया. म्हणजे अशा 3-4 चक्रा मारल्या मी, कॉलेज टू घर, घर टू कॉलेज. अरे. आणि त्याच्यामध्ये माझं डोक्याचा थारा नव्हता. मग आई गं. आता अक्षरशः मला एकतर मोबाईल मध्ये डेटा असतो आपला, हो. दुसरी हो. गोष्ट म्हणजे आता परीक्षा अजून झालेली होती हा. आणि मुलांचे मार्क्स वगैरे होते सगळे, हा. हा. सगळ्या गोष्टी. आणि मेन म्हणजे बाकीचे कागदपत्रही होते ना महत्वाचे, सगळ्या गोष्टी हो. ते बरोबर. रिकव्हर करणं म्हणजे अवघड होतं ना. हो. हो. मग मी घरी आले, काही केलं नाही. हा. सरळ मी माझ्या तिथं मी मध्ये माझा फोटो स्वामींचा मी शेअर केलेला होता, हा. 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 तिथं जाऊन बसले. ऑलमोस्ट मी रडतच होते, आई स्वामी गं. हा. हा सगळा डेटा आता मी हे केलेला आहे, माझं काहीही कुठेही काही चालत नाहीये. हा. आता माझ्या हातात काय राहिलेलं नाही, प्लीज तुम्ही बघा. हा. तुम्ही हा. या जगात असाल हम्म. तर माझी बॅग मिळेल मला, तुम्ही काहीतरी करा. आणि हा. एवढं मी स्वामींच्या समोर बोलले आणि ओक्साबोक्शी रडायला लागले मी. आई गं. हा. कारण त्यावेळी काय आपल्याला माहित असतं ना की कोणी बरं. दुरुपयोग केलं वगैरे तर काय. हो. 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 त्याचा काय सांगता येत नाही. आणि बरोबर. मग मी आमच्या इथं वॉचमन बाई आहे, हा. ती हा. म्हणाले, मग बाहेर आल्यावर मी म्हणाले काय ताई काय झालं, तर हा. मी हा. म्हटलं असं असं बॅग हरवली आहे माझी ती. हा. तर हा. ती हा. म्हणाली अहो तुम्ही तुमच्या मोबाईलवर फोन करा की. हा. हा. मग मी हा. पहिल्यांदा 2 वेळा स्वामींचं नाव घेऊन हम्म. मोबाईलला फोन लावला माझ्या, हा. हा. तर हा. तो कोणी उचलला नाही. हा. हा. आता 3ऱ्या वेळी हा. हा. मी मोबाईल एंगेज यायला लागला. मी म्हटलं अगं बाई. कोणतरी मोबाईल येणारच आहे. हा. 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 तर हा. त्यांनी 3ऱ्या स्वामींचं नाव घेतलं मी. आणि हा. हे साधारण मी स्वामींना म्हटलेलं की स्वामी माझ्या हातात काहीही राहिलेलं नाहीये, हा. 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 आता तुम्ही सगळं बघायचं आहे ते. हा. नाहीतर तुम्ही जर हे केलं, मला या बाबतीत झालं तर मला खूप ताप होणार आहे म्हटलं. बरोबर. आणि बरोबर. दुसरी गोष्ट मी तुमच्या देवळात पाऊल ठेवणार नाही म्हटलं. अगो बाई. असं मी एवढं म्हणजे कडक. त्यांना धमकी दिल्यासारखी. हा. कारण त्यावेळी आपण हे होतो ना, इमोशनल होतो ना बरोबर. खूप असं. आणि 10-15 मिनिटं झाल्यावर ताई हा. असं झालं की तुम्हाला सांगते अर्ध्या तासाने मला हा. ते एंगेज मी फोन यायला लागला. हा. आणि फोन उचलला त्यांनी
हम्म. आणि तो म्हणाला की मी अरविंद पवार बोलतोय. हा हा. आणि मी मॅडम तुमची काही काळजी करू नका, तुमची बॅग माझ्याकडं व्यवस्थित आहे. आणि ओ. तुम्ही बँक ऑफ बडोदा म्हणजे तुम्हाला माहित असेल की शाहूपुरी तुम्हाला साधारण कोल्हापूरचं बघितलं तर 2-2.5 किलोमीटरवर आहे ते. अच्छा अच्छा. बँक ऑफ बडोदा आहे. हा हा तिथं हा. या. तिथं मी तुमची बॅग आणि मोबाईल वगैरे सगळं देतो म्हणाला मी. हा हा हा. मग त्यावेळी माझ्या डोळ्यातनं अक्षरशः अश्रू आई ग. अश्रू यायला लागले की हा बाबा हे. आणि मग मी कॉलेजमध्ये गेले नाही, डायरेक्ट मी काय केले, पहिल्यांदा गेले हा हा. आणि चहा घेतला आई आणि ग. मग शाहूपुरीमध्ये हा गेले. हा. तर शाहूपुरीमध्ये हम्म. बँक ऑफ बडोदा शोधलं कुठं. हा हा. तर प्रयत्न कसा झालेला ताई, हम्म. काय झालेलं होतं, तो ड्रायव्हर होता ना, तो काहीतरी सायबरला हम्म. काहीतरी स्टॉलवर खाण्यासाठी वगैरे थांबलेला होता. अच्छा अच्छा. हा हा. एवढ्यात माझी बॅग पडली तिथं. हा 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 मग हा. ते त्यानं पडलीवर लगेच त्यानं बॅग उचलली माझी हा आणि त्यानं मला आवाज दिला, पण मला ते काय आवाज ऐकू आला नाही. हा हा. आणि मग त्यानं मोबाईल बघितला तर त्यानं हम्म. सगळं बघून बघितलं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर असं त्याला शिक्का वगैरे दिसला, आय कार्ड वगैरे दिसलं. हा आता हा हा. त्या लोकांना माहित असतं की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. त्यानं बरं. बघितलं ओपन करून, सगळं डेटा वगैरे सगळं आहे, महत्वाचं हा. आहे. आणि ताई हा. बघा की कसं असतं, हम्म. आमच्या कॉलेजमध्ये माझ्या डिपार्टमेंटमध्ये तरंगे सर म्हणून आहेत. बरं. तर त्यांची मिसेस तिथं अधिकारी आहे, हा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून त्या बँक ऑफ बडोदामध्ये. हा हा. तर तो तो गाडीचा ड्रायव्हर होता, त्यांच्या म्हणजे हम्म. मॅनेजरच्या गाडीचा ड्रायव्हर हा अरविंद पवार. तो हा. त्या मॅडमकडे गेला आणि तो अच्छा. म्हणाला, तुमच्या पाटील मॅडमचं हे जे आहे सगळ्या हा गोष्टी मला सापडलेला आहे. हा तर हा. त्यानं फोटो काढला त्याचे की बाबा एवढे पैसे आहेत, एवढे इंटरनल वगैरे सगळं. हा हा. आणि मग त्या मॅडमनी त्यांच्या मिस्टरांना फोन केला हम्म. आणि त्या सरांनी मग मला म्हणजे नंतर त्यांनी सांगितलं की मग मी शाहू हे करत करत विचारत त्या शाहूपुरी दुसऱ्या गल्लीमध्ये गेले हा हा. आणि तिथं बँक ऑफ बडोदामध्ये हे केलं. तर हम्म. तिथं त्या आमच्या तरंगे सरांच्या मिसेस होत्या, त्या पण ऑफिसर. त्या म्हणाल्या, मॅडम पहिल्यांदा तुम्ही या. त्यांनी हम्म. मला कॉफी ऑर्डर केली. मग अच्छा. मी हा तिथं बसले हा. आणि मग त्या ड्रायव्हरनं म्हणजे तो अरविंद पवार होता, त्यानं मला हा हा. माझी बॅग हँड ओव्हर केली ओ. आणि म्हणाला, मॅडम बघून घ्या, तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. मी अय्या. म्हटलं, दादा हा. तुम्ही. तो म्हणाला, मी पण स्वामी भक्तच आहे. श्री हो. स्वामी समर्थ. किती आणि छान. आणि तो पण स्वामी भक्तच निघाला ताई. वा 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 वा. आणि म्हणजे स्वामीनी जी माझी आहे तशी बॅग हा. परत दिली ताई. हम्म. आणि ते एखाद्या दुसऱ्या माणसाच्या हा जर हातात लागली असती हा. तर त्यानं त्या मोबाईलचा डेटाचा मिसयूज केला असता ना. बरोबर. हो आणि त्यामुळे टेन्शन मला इतकं ताई, हो. मला अक्षरशः रडायला यायला लागलं. हम्म. आणि तसंच मी या सगळ्या गोतावळ्यामध्ये तिला मी त्या मॅडम ते सरांची मिसेस होती त्याला नमस्कार केला नाही, तिला मी म्हणजे तिला अक्षरशः आलिंगनच दिले. म्हटलं, आई बाई ग. ती लहान होती वयानं, ती 27-28 वर्षाची होती. हा हा तर ती हा. म्हणाली, टेन्शन मला समजू शकतं मॅडम म्हणाली. बरोबर. आणि मग आमच्या तिघांचा फोटो म्हणजे त्यानं हा. मला हँड ओव्हर करताना फोटो वगैरे तो तुम्हाला पाठवते मी. हो हो हो. आणि ताई आणि त्याचे इतके छान मला आणि हे केलं म्हणजे त्या ड्रायव्हरनं. हा ते हा. मॅडमनी सांगितलं की तो त्यांचा ड्रायव्हर जो आहे तो खूप विश्वासू आहे. अच्छा. गेली 10 वर्ष तिथं हे करतोय आणि तो पण ओ. स्वामी भक्त आहे. आणि मी हा. कॉलेजमध्ये आले तर हम्म. आमच्या कॉलेजमध्ये हा. त्यांनी सगळ्या कॉलेजवाल्यांनी प्रिन्सिपलला फोन केलेला होता की असं अच्छा. असं हा. मॅडमची बॅग मिळाली. आणि सगळीकडे झालं की मॅडमची बॅग हरवली आणि आई ग. स्वामीने दिली. अरे वा. आणि स्वामी बघा समर्थांनी माझी बॅग हे केली ताई. किती छान आणि हो ताई, आणि केवढ्या ताई मोठ्या मी टेन्शन कॉलेजमध्ये मधनं. आले. हम्म. आणि दुसरी गोष्ट, मी आल्यावर म्हणजे हा. क्षणभर मी त्याच्यानंतर मी काय घरी आले. हम्म. आणि घरी आल्यावर
ताई मी हं. स्वामींच्या फोटो जवळ गेले मी. हां. मगामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं. हां. ते पाणी पिले आणि हं. अक्षरशः ताई मी रडायला लागले हो, कारण बरोबर आहे हो आपण ताई. कधी स्वामींची आपण कधी स्वामींची परीक्षा घेऊ नये. अगदी नका रडू ताई नका. हां. बरोबर आहे. ताई म्हणजे त्यांनी स्वामींनी इतकं मला म्हणजे प्रेमानं हे केलं, जिथं बरं. माझं कोणीही नव्हतं ताई. हो, हो. तिथं तिथं स्वामींनी मला म्हणजे असं म्हणजे टेन्शन मला घेऊ नकोस. हां. मी तुझ्या पाठीशी आहे. आहे, आहेच. आणि त्यावेळी आणि ताई म्हणजे त्यांनी अक्षरशः अर्ध्या तासात मी त्यांना म्हटलेलं मी तुमच्या स्वामी असं झालं तर मी तुमच्या हं. देवळात येणं येणं इतकंपर्यंत माझं गेलेलं ताई त्यांनी अर्ध्या तासात मला बघा ना म्हणजे सगळं आपलं हे दाखवलं काय म्हणतात अ, आपलं आ महात्म्य अस्तित्व. हां. अस्तित्व दाखवलं ताई. आणि बरोबर. मला मग त्यावेळी मी म्हटलं स्वामी आता हं. कुठल्याही गोष्टीसाठी मी तुम्हाला भरीस पाडणार नाही म्हटलं. मला आई प्लीज गं! मला प्लीज माफ करा म्हटलं. आणि हां. त्यावेळी मला खरा ताई म्हणजे हे जो प्रसंग आला ताई, हं, हं. म्हणजे मला खूप अंतःकरणापासून हे आला. आणि अजून सुद्धा मी म्हणजे माझे मिस्टर नसतात काय काय वेळा हे हं, आहे तर मला स्वामींच्या आता मला कसं आहे ताई, मी हं. प्रत्येक 3-4 खोल्या आहेत ना, प्रत्येक खोलीमध्ये स्वामींचा फोटो लावलेला आहे. म्हणजे हो. मला अस्तित्व तिथं पाहिजे. मला दिसलं की स्वामी पाहिजेत. उठल्याबरोबर मला स्वामी पाहिजेत. म्हणजे मी हां. त्यांच्याशी बोलते ना स्वामींशी, खरंय. दत्तात्रयाशी बोलते मी सगळ्या गोष्टी. आणि हो. याच्यापेक्षा स्वामींचं म्हणजे परमेश्वर आहे का नाही, हां, स्वामी आहेत का नाही, हां. याच्यापेक्षा मोठं महात्मा अजून काय असू शकतं ताई सांगा बरोबर तुम्ही. आहे, बरोबर आहे. खरंय. मग आणि किती जर मी सुंदर विचार अनुभव कर ताई. आणि जर ताई माझा सगळा डेटा गेला असता, हां. तो जर दुसऱ्याने यूज केला असता तर मला कितपत झालं असतं ताई बघा. आणि त्यामध्ये 100, 150, 200 मुलांच्या आयुष्याचा प्रश्न प्रश्न होता ना तो. होता. आज खरं. आज मला आता न्यूज मिळाली की आता त्यांचा निकाल लागलाय. आज हो. किती बघा ना, 6 जून काहीतरी आहे. म्हणजे हां, हां. 15 मेला पडलेला माझा हे ताई बघा. बघा की. मग ते म्हणजे स्वामीने ते बघितल्यावर माझ्या डोळ्यातनं गळा 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 अश्रू यायला लागले. साहजिक आहे, साहजिक हो ताई. आणि काय स्वामींना ज्याचं म्हटलं टेन्शन त्यालाच माहिती ना. स्वामींना म्हटलं स्वामी आता मी तुम्हाला काय म्हणणार नाहीये. हां, फक्त मला एक गोष्टीची हे करा म्हटलं, हां, की तुम्ही माझ्यावर एवढे उपकार करताय, हां. त्याची उतराई कशी करू मी? अगदी बरोबर आहे. तुम्ही एवढे माझ्यावर प्रेम करताय, खरंय. तुम्ही मला हे सगळं एवढं करताय. माझी ताई अक्षरशः माझी ना हं. तुम्हाला मागही मी हे केले 2-3 वेळा आंबोलीला गेलेले होते. इथं पाय घसरून पडले, पण स्वामींनी मला अक्षरशः जरा सुद्धा खरचटलं नाही मला ताई. म्हणजे बरं. इतकं स्वामी माझ्या लहान मुलासारखे प्रेम देतात हो. हां. सेवेकरांनो तुम्ही सेवेकरांनो हं, मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही संसार एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की हं. कमळासारखं राहा. अगदी बरोबर. कमळासारखं म्हणजे काय? ते हं. कमळ उगवतं दलदलीमध्ये. हां, खरंय. पण दलदलीचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. होत नाही. कसं छान उदाहरण मग दिलं. तसं तर सेवेकरांनो तुम्ही संसारात राहा. हां, हां. पण कुठल्याही आमिषाला भुलू नका. तुमचं हो. मन जे आहे ते स्वामींकडे असू द्या. हां, मग तुम्ही कुठल्याही दलदलीत असो नाही तर तुम्हाला काय होतं, हां, या संकट आलं तरी तुम्हाला ती संकट आलेली तुम्हाला संधी कधी हां. संधीमध्ये हं. कन्वर्ट होतात ते तुम्हाला कळणार नाही ना. अगदी, अगदी. त्यामुळं टेन्शन असं राहतच नाही. अगदी आणि त्या बरोबर. दिवशी मला इतकं बरं वाटलं ताई. अक्षरशः अजून तरी मी स्वामींसमोर 1 तासभर हं, मी बसूनच होते. अक्षरशः मी त्यांच्या हं. फोटोकडे बघतच होते. वाह! आणि म्हणजे थोडक्यात ते मला मला वाटत होतं की ते म्हणतायत की कशाला तू भीतेस आता मी तुझ्या पाठीशी आहे ना. हां, खरंच, खरंच. सुंदर, आता सुंदर. सध्या ताई मला हा अनुभव आलेला आहे. सुंदर ताई तर मी शेअर करते हां. बर तुम्हाला पहिले मी पाठवलेलं सकाळी हो, हे हो. पाहिलं, दुसऱ्याचे पाहिलं. फोटोग्राफ्स आहेत. ते पाहिलं, मी पाहिलं. आता पाठवते. हो, हो. चालेल. हां. त्या ओके. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.
बोला. हे हवालदार जसवंत सिंग ज्यांना ऑपरेशन सिंदूरमधल्या त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी शौर्य पुरस्काराने सन्मानित केलं गेलेलं आहे. त्यांना अजूनही ऐकणार आहात कुरापती नितीन सोबत 92.7 बिग FM वर. धुन बदल के तो देखो. अपना यहाँ एक रूल है, सुनने वालों का पैसा वसूल है. क्रिकेट का फन यहाँ फुलटू है मिलता, एक सेकंड भी जाता ना फिजूल है. बैट बॉल का गेम presented by SBI. Don't get green ball by scamsters. Secure your data. Call 1930 and first only official call starting with 1600. इंश्योरेंस पार्टनर LIC. जैसे हेलमेट T20